काय चालू आहे खालून? काय पहिले फुट काढायची फुटवा जास्त झाला म्हणून हा पहिला जो शेंडा आहे का ती हा हा ती पहिलं झाड काढून टाकायचे फुटव्यासाठी. बरं बरं. प्रत्येक जे झाड आलं त्याचे फुटवा काढून टाकायचा. हा हा फुटवा ठेवायचा. हा पहिलं मोड तेवढं काढून टाकायचं. जेटा. काय इळ्यानं असं हा इळ्यानं काय निघालं मोडून काढायचं, नाही तर नाही निघालं तर गटा उपसून येऊन म्हणून कापून काढायचं. हा हे रोप लावलेला आहे फसाड्यानं, रान बी ओला आहे त्यानं. हा जर उपसून उपसून येईल म्हणून इळ्यानं हे करायचं. बरं बरं. आता ज्याला फुटवा आहे ती काढायला लागू आपण. हा ज्याला फुटवा आहे ती काढायला आपण. हा हा प्रत्येक सरीचं. बरं बरं बरं. आता हे आपली 15-0-12ची लावण आहे. 15 रुपये ही जी लावण रोपाची. हा हा बघायचं आपण बघितलंय म्हणून तर ती पहिलं बघितलंय काढलेलं म्हणून ते त्याच्यासाठी आपण हे काही काढायला चालू केलं. बरं बरं. इकडं आपलं हा 5 एकरचा प्लॉट आहे आपला 15-0-12चा. हे आता असं जेटा काढायचं काम चालू आहे. या साईडचा जेटा काढलेला आहे. आता जेटा काढल्यानंतर तर एकदम थोडंसं बघायला नको वाटतं, कारण मेन जेटा काढल्यामुळं जरा थोडा ऊस जरा चांगला दिसत असतो. पण जेटा काढल्यामुळं थोडा असा जेवढ्या फुटी आहेत त्याच राहिलेल्या असतात. पण फुटी पण वाढतील आणि ऊसाची जाडी पण वाढेल. ह्या हिशोबाने आपण हा जेटा काढायचं काम करत आहोत. इकडं खुरपण पण चालू आहे. ह्या लेडीज आलेल्या आहेत या खुरपण करण्यासाठी. आणि इकडं जेटा काढायचं काम चालू आहे. बघूत आता ह्याचे आपल्याला काय फायदे मिळतील किंवा ह्याची प्रोग्रेस काय असेल ह्याची वेळोवेळी हा ऊस निघेपर्यंत अपडेट देण्याचा प्रयत्न करत राहीन. ही 2 महिन्याची लावण आहे. आता 2 महिने कंप्लीट झालेले आहेत. आता तुम्ही जर पाहिलं तर ह्या अशा फुटी आणि असा जेटा आलेला आणि आता असा जेटा काढलेला आहे. हा मोठा ऊस थोडा जेटा असलेला न काढलेला. आता हे पूर्ण जेटा काढायचं आहे सगळं. धन्यवाद.